नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण आजचा आमचा विषय आहे तो मुंबई पोलीस भरती संदर्भात फायनल कट ऑफ तो कधी लागणार आहे याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे. कारण की बरेच दिवस झालं की विद्यार्थी म्हणतात की सर फायनल कट ऑफची यादी तुम्ही सांगताय, पण ती कधी लागणार आहे आणि किती कशाप्रकारे ओपनचा कट ऑफ जाणार आहे. आणि NTB, NTC आणि NTD ज्या कास्ट आहेत यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि पोलीस चाइल्ड, त्यानंतर पोलीस पाल्य असतील, कोण परत प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, संपूर्ण यांना आज कशा प्रकारे कट ऑफ लागणार आहे आणि संपूर्ण माहिती सांगणार आहे. बरं, महिलांचा देखील सांगणार आहे आज. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांना विनंती आहे, कारण की बरेच जण व्हिडिओ बघत आहेत पण अजून देखील सबस्क्राईब केलं नाही, नुसतं व्हिडिओ बघून सोडतात. आता मी दररोज बघतोय, फक्त व्हिडिओ बघतात, लाईक देखील कमी करतात. आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं तर जास्तीत जास्त आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि एकदम खरीखुरी माहिती जी आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आजपर्यंत मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवर सगळी माहिती सांगितली आहे, ती सगळी रिअल आहे. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला पूर्णपणे माहिती जी आहे ती पोलीस भरती संदर्भात बघायला मिळेल. आणि आपण आणखीन एक नवीन टास्क चालू केलेला आहे, मिशन पोलीस भरती 2025. त्याच्यासाठी रोजच्या रोज कशा प्रकारे वर्कआउट करायचा, रोजच्या रोज किती अभ्यास करायचा, संपूर्ण माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलवर रोजच्या रोज व्हिडिओ येत राहणार आहे. त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि नवीन पोलीस भरतीचे जर प्रतीक्षेत तुम्ही असाल, जर 12वी पास तुम्ही असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपलं यूट्यूब चॅनल त्यासाठीच काढलेलं आहे. फक्त पोलीस भरतीसाठी मी यूट्यूब चॅनल काढलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सांगणार आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या हातून घडले पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा झाला पाहिजे. याच्यासाठी आपण यूट्यूब चॅनल काढले, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा. फक्त सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाहीत, मला माहिती आहे. फक्त एकच काम करायचं की आपलं जर नाव दिसत असेल, सबस्क्राईब दिसत असेल, प्रथम डोके सर या नावाखाली सबस्क्राईब पुढे चिन्ह दिसत असेल, तर तुम्ही फक्त तेवढंच करायचं, सबस्क्राईब करून टाका. तुम्हाला संपूर्ण माहिती आजपर्यंत देणार आहे, इथून पुढे ती देत राहणार आहे. तर आता आपण महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मुंबई पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची म्हणजे कट ऑफ कधी लागणार आहे. तर मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मुंबई पोलीस भरतीचा कट ऑफ जो आहे तो 5 फेब्रुवारीपर्यंत लागण्याची शक्यता आहे. तर असं बरेच दिवस झालं इतरांचे व्हिडिओ देखील येत आहेत की ह्या तारखेला कट ऑफ लागणार, त्या तारखेला लागणार. पण आज मी तुम्हाला एकदम ओरिजिनल माहिती सांगणार आहे, म्हणजे कुठलीही फेक माहिती नाही. आणि कसं आहे माहिती आहे का, आता ओपनचा जो कट ऑफ आपल्याला बघायचा आहे, तर मी सांगितलं होता ओपनचा कट ऑफ 129 ते 130 पर्यंत ओपनचा कट ऑफ लागू शकतो. पण बरेच जण काय म्हणतात की सर, म्हणजे आपण जे सांगतो काही जणांना पटतंय, काही जण नाही. जे अतिशहाणे लोक असतात त्यांना काय वाटतंय की सर ओपनचा कट ऑफ एवढा कसं काय कमी लागू शकेल, म्हणजे ओपनचा कट ऑफ लागायला पाहिजे, ह्यांच्या म्हणणं ओपनचा कट ऑफ लागायला पाहिजे 136, 138, 140, 145 असं लागायला पाहिजे ह्यांच्या म्हणणं. आणि असं ते कधी होणार नाही, कारण की आजपर्यंत तुम्ही चेक करा, पाठीमागचं तुम्ही रेकॉर्ड चेक करा, तर त्याच्यानुसार तुम्हाला कळेल की ओपनचा कट ऑफ काय लागतो. आणि दरवेळेस देखील ह्यावेळेस असंच लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. आणि जे आता ज्यांनी पोलीस भरतीची परीक्षा दिलेली आहे मुंबई लेखीसाठी, ज्यांना जर 130 मार्कापर्यंत ज्याची टोटल होत असेल तरी समजून जायचं आहे आपण 100% आपल्या सिलेक्शन यादीमध्ये नाव दिसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला संपूर्ण कट ऑफची ओरिजिनल माहिती देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठलंही मन विचलित करून घेऊ नका, काय कारण की मला एवढी मार्क आहेत आणि माझं सिलेक्शन होईलच का, अशा बऱ्याच जणांच्या चिंता आहेत. आणि त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी ह्याच्यात चालले, डिप्रेशनमध्ये चालले. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम सोपा मार्ग सांगणार आहे की कशाप्रकारे आपण जर व्यवस्थित रेकॉर्ड चेक करत असतो तरच सांगत आहे, नाही तर कुठलीही माहिती मी सांगत नसतो. आणि त्यामुळे तुम्हाला आज सांगत आहे की ओपनचा कट ऑफ जो आहे तो 130 मार्कापर्यंत लागू शकतो ओपनचा कट ऑफ. त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ देखील सांगणार आहे की ओबीसीचा कट ऑफ जे आहे ते 125 मार्कापर्यंत लागू शकतो. 125 ते 126 मार्कापर्यंत ओबीसीच्या मुलांचा कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर ओपनच्या मुलींचा कट ऑफ सांगणार आहे. मुलींचा कट ऑफ कसा राहिला होता, ओपनच्या मुलींचा 120 ते 125 मार्कापर्यंत ओपनच्या मुलीचा कट ऑफ लागू शकतो. जर कुणाला 123 असतील, कुणाला 124 असतील, तर यांचा 100% लागण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला सांगत आहे की 120 ते 125 मार्कापर्यंत 100% लागणार आहे. तर अशा प्रकारे मुलींचा ओपनच्या आणि मुलांचा सांगितलं. आता ओबीसीच्या मुलांचा सांगतो, 125 मार्काचा ओबीसीच्या मुलांचा लागू शकणार आहे. त्यानंतर मुलींचा ओबीसीच्या मुलींचा 120 मार्कापर्यंत लागू शकतो. ओबीसीच्या मुलींचा 120 मार्कापर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर एससीचा म्हणजे 120 मार्क मी तुम्हाला सांगितलं, त्याच्या अलीकडेच कट ऑफ लागणार, 118, 17, 15 अशा प्रकारे लागणार आहे. त्यामुळे कुठेही काळजी करू नका, कारण की एखाद दिवस कुठल्या कास्टचा कट ऑफ जर जास्त लागला सांगण्यात आला असेल तर देखील काळजी करू नका. तुम्हाला जर 120 मार्काच्या पुढे जर तुम्ही इतर कुठलीही कास्ट असू द्या, तुम्हाला जेवढे मार्क असतील तर तुम्ही 100% तुमची इलेक्शन यादीमध्ये नाव येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका,
कारण की बरेच जण मी तुम्हाला सांगितले सकाळी सांगितले की मुलांना 100 देखील मार्क नाहीत, कारण की ज्यांना विद्यार्थ्यांना ग्राउंडला 40 इकडे मार्क घेतलेत, 45 मार्क घेतले, त्यांना इकडे लेखीला कमीत कमी 40-45 सुद्धा मार्क नाहीत लेखी परीक्षेमध्ये. म्हणजे अशा प्रकारे जी बेकारी आहे विद्यार्थ्यांची झालेली आहे आणि लेखी परीक्षा फार अवघड गेलेली आहे बऱ्याच जणांना. आता ज्यांना सोपी गेली, कारण की मला आजपर्यंत सांगा आता तुमच्या व्हिडिओ बघण्यापैकी कुणाला अशी मार्क आहेत 140 मार्क, कोणाची टोटल त्यांनी कमेंट करायची सर मला 140 मार्क आहे, किंवा त्यानं कमेंट करायची सर मला 136 मार्क आहे. 135 मार्काच्या पुढे कुठलाच विद्यार्थी बघायला मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय की असेल तर थोडक्यात असतात. आता आपले तुम्ही आता यूट्यूबवर व्हिडिओ बघत आहेत, आता जर तुमच्यापैकी कोणी देखील असू द्या, कोणी का असाल, जर तुम्ही असाल तर तुम्ही 100% कमेंट करा सर मला 135 मार्क आहेत, 136 मार्क आहेत, 37, 38, 39, 40 एवढ्या मार्कापर्यंत असू द्या सांगा. म्हणजे आपल्याला कळून जाईल की कोणाला किती मार्क आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो माझ्या अंदाजाने एवढे मार्क नाहीत कोणाला. त्याच्यामुळे तुम्ही कट ऑफची काळजी करू नका भावांनो, कारण की कट ऑफ आहे तो कमी लागणार आहे. जर तुम्हाला कोणी सांगण्यात आलं असेल की मला 137 मार्क आहेत, 138, तर मार्क पडत नाहीत मला माहिती आहे, कारण की एवढा मोठ्या प्रमाणात पेपर होता आणि कोणी असू द्या लाखात एखादं असतंय त्याला पडलेले असतात, पण असं सरासरी मार्क बऱ्याच जणांना कमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आपल्याला काय हे करायचं आहे, फक्त कट ऑफ जो आहे तो कमी लागणार आहे एवढं 100% आपल्याला माहीत आहे. तर आता ओबीसीच्या मुलांचा देखील सांगितलेला आहे 125-126 मार्काचा कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर एससीच्या मुलांचा 123 ते 124 मार्कापर्यंत एससीच्या मुलांचा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जर तुम्ही एससी कास्टमध्ये असाल तर 123 ते 124 मार्क जर तुम्हाला पडत असतील तर तुमचं सिलेक्शन यादीमध्ये नाव येऊ शकतं. त्यानंतर मुलींचा एससीच्या मुलींचा 110 ते 112 पर्यंत लागू शकतो. एससीच्या मुलींचा 110 ते 112 पर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही मुलींचा देखील असू द्या. आता मी तुम्हाला बघायचं काय सांगितलं, 140 मार्क जर कोणाला असतील टोटल ज्याची होत असेल त्याने कमेंट करून सांगायचं की सर मला 140 मार्क होत आहे. त्यांचा आपण वैयक्तिक फोन करून ते गाठ घेऊन त्याची सत्कार करू, कारण की एवढे मार्क पडणं म्हणजे फार नशीब लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की कट ऑफ आहे तो कमी लागणार. 130 मार्काचा मी कट ऑफ सांगत आहे. तशाच प्रकारे कट ऑफ लागू शकतो. आपल्याला कळेलच लवकरच, कारण की पेपर झाल्यापासून 20 दिवसामध्ये त्याचं पूर्णपणे प्रोसेस करण्यात येत असते. पण अजून देखील पेपर तपासण्याची प्रक्रिया चालू आहे, कारण की काल जे मी तुम्हाला इतके दिवस सांगत होतो 20 दिवसात त्याचा कट ऑफची फायनल यादी लागणार, 20 दिवसात लागणार. पण आता विषय काय झाला आहे की काल एक GR आला आहे, त्याच्यामध्ये सांगितलं आहे की मुंबई पोलीस भरतीचं जी लेखी परीक्षा झालेली आहे त्याचे 5 फेब्रुवारीपर्यंत निकाल लावण्यात येणार आहे. कारण दिलंय की त्याचं पेपर तपासण्याचं काम आहे चालू आहे. म्हणजे पेपर तपासण्याचं त्यांनी सविस्तर दिलं आहे की त्याच्यामध्ये पेपर तपासण्याचे काम जे आहे ते चालू आहे. त्याच्यामुळे चेकिंगचं काम चालू असल्यामुळे ह्याला निकालाला 5 फेब्रुवारीपर्यंत वेळ द्यावा लागेल, अशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला कट ऑफचा अंदाज सांगत आहे, कारण की मी संपूर्ण पेपर सोडवलेला आहे, स्वतः सोडवलेला आहे. मला देखील माहिती आहे किती मार्क विद्यार्थ्यांना पडले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर एसटीचं सांगितलं, एसटीच्या मुलांचा सांगणार आहे 124 ते 125 मार्कापर्यंत एसटीच्या मुलांचा जाऊ शकतो. त्यानंतर मुलींचा एसटीच्या 112 ते 113. त्यानंतर VGA 127 ते 128 मार्कापर्यंत मुलांचा जाऊ शकतो. VGA कास्टचे. त्यानंतर VGAच्या मुलींचा 112 ते 114. त्यानंतर NTB 127 ते 128 पर्यंत जाऊ शकतो मुलांचा, आणि मुलींचा 113 ते 111. कारण की मी आता आपला 4था ते 5वा व्हिडिओ आहे, कारण की प्रत्येक ह्याच्यामध्ये मी हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे कट ऑफ लागणार आहे. पण बऱ्याच जणांचा ह्याच्यावर विश्वास बसत नाही, कारण की म्हणतात की सर एवढा फार कमी कट ऑफ कसं काय लागू शकतो. अरे जास्तीत जास्त सगळ्यात हाय कट ऑफ लेवलचा मी सांगितलेला आहे, कारण की एवढा कट ऑफ जे आहे ते एकदम आपण संपूर्ण बाबी विचार करत घेऊनच हा कट ऑफ सांगितलेला असतं. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. अशाच प्रकारे कट ऑफ लागू शकतो. फक्त तुम्हाला एकच काम करायचं, मी तुम्हाला सांगितलं फक्त आपल्या नावाच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतंय ते देखील दाबायचं. तुम्हाला 100% विनंती आहे, कारण की तुम्ही जर ते सबस्क्राईब बटन दाबलं तर तुम्हाला जास्तीत जास्त माहिती लवकरात लवकर आपल्या चॅनलवर जेवढी पडेल ती तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भाऊ. त्यानंतर NTB सांगितलं, NTCचा देखील अशाच प्रकारे लागणार आहे. अशाच प्रकारे कट ऑफची यादी आहे ती लवकरात लवकर लागेल. 5 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला बघायला मिळेल. आता वेटिंग लिस्टचा विषय असा आहे की आता बरेच दिवस झाले सर, आता पोरं काय म्हणतात की सर वेटिंग लिस्टमध्ये आमचं नाव येतं आहे. आता गेल्या वेळेस जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते, पण त्यांचं परत वेटिंग लिस्टमधलं म्हणजे वेटिंग लिस्टचा विषय काय असतो, कारण समजा ह्या भरतीमध्ये मुंबई पोलीस भरतीमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने पुण्यासाठी ग्राउंड दिला असेल, पुण्यासाठी लेखी दिली असेल आणि तिथं जर त्याचं सिलेक्शन झालं असेल, त्यांना देखील मुंबईला देखील त्याचं परीक्षा दिली असेल, तर तो विद्यार्थी दोन्हीपैकी एक चॉईस निवडत असतो. मग त्या विद्यार्थी जर तिथला कॅन्सल झाला तर वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी त्याच मार्काचा विद्यार्थी तिथे येऊन बसू शकतो. म्हणजे अशा प्रकारे वेटिंगचा विषय असतो.
कारण की सर पोरं म्हणते सर आम्ही वेटिंग लिस्टमध्ये येऊन देखील आमचं कुठं काय होत आहे. कारण की तुम्हाला सांगत आहे की जर अतिरिक्त जागा झाल्या म्हणजे एखादा विद्यार्थी जर तिथं नकार दिला, तिथं मला ह्या जागेसाठी नको, ह्या जिल्ह्यासाठी त्यांना नकार दिला, तर तिथं दुसरा विद्यार्थी वेटिंगमधला तिथे येऊन बसू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही वेटिंग लिस्टचा तुम्हाला विषय कळला असेल आणि वेटिंगमध्ये झालं तर MSFमध्ये आपल्याला जॉईनिंग मिळते आणि MSF देखील बाहेर आहे. कारण की बरेच जण अजून देखील MSFमध्ये असून देखील पोलीस भरती तयारी करतात. कारण की MSFमध्ये पगार देखील चांगले आहे आणि काम देखील चांगलं आपल्याला माहिती आहे आणि जॉईनिंग करायचे आणि त्यानंतर पोलीस भरती देखील तयारी करू शकता, SRPची तयारी करू शकता, सगळीकडे तुम्ही तयारी करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला नवीन नवीन माहिती संपूर्ण मिळेल. ते धन्यवाद.